अंदर आ जाओ। दादा 10 लोग जाने का है। इकरा हायस्कूल सालरनगर जळगाव यांच्या पालकांची तक्रार होती की ॲडमिशन व्हायला फार कठीण परिस्थिती निर्माण झालेली होती। मुलांच्या ॲडमिशनला त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत होता। त्यांना 3 वेळा मीटिंगमध्ये बोलवला। त्यांना सांगितलं आम्हाला परमिशन ग्रँटेड फक्त 7 लोकांची आहे, त्याच्यावर आम्ही घेऊ शकत नाही, वरतून आम्हाला आदेश नाही आहे घ्यायचा। आता पहिलीपासून जे मुले जे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकताय ते इकरा संस्था बी त्यांचंच आहे, प्रतापनगरचं कॉलेज बी त्यांचंच आहे, तर पुढे मुले आता कुठे शिकणार प्रश्न निर्माण झालेला आहे। तर ते आम्ही मुख्याधिकारी साहेबाकडे सगळं प्रश्न मांडला, त्यांच्याकडे डिस्कशन केला, कारण ते बसण्याची व्यवस्था नाही म्हणून कॉलेज व संस्थावाले बी नाही सांगताय। नंतर समाजचे जे पुढारी आहे फारुख शेख वगैरे कादरी फाउंडेशन त्यांनी आपल्या संस्थाबद्दल तक्रार दिलेली आहे का ते डोनेशन घेताय, हे घेता, करप्शन करता। असा काही प्रश्न नाही आहे करप्शनचा। फंडिंगसाठी थोडाफार आपल्याला दान करावं लागतो, कोणतंही फंडिंग आणि दानशिवाय कोणतंही संस्था कॉलेज चालत नाही। आता पालकची काही कोणतीही तक्रार नाही, पालक त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायला तयार आहे, ते पैसे भरायला तयार आहे। शिक्षक जाणो, पालक जाणो आणि विद्यार्थी जाणो, थर्ड पार्टी ते अर्ज भाटे वगैरे करतात समाजला आणि कॉलेज संस्थेला बदनाम करतात, तर ती चुकीची गोष्ट आहे। आता मुख्याधिकारी साहेबाकडे आम्ही आमचा प्रश्न मांडला, ते म्हणजे सगळ्यांना ॲडमिशन भेटणार, तुम्ही चिंता करू नका। आम्हाला त्यांनी शिक्षण अधिकारी आणि मुख्य शिक्षण विभागाच्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिला, लवकरात CO साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सगळ्यांचे प्रश्न निर्माण होणार, सगळ्यांच्या मुलांना ॲडमिशन भेटणार, अल्पसंख्येच्या लोकांना चांगलं शिक्षण भेटायला पाहिजे, ही आपली नम्र विनंती आहे। माझं नाव शेख इद्रिस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष जळगाव। सर आज काही पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश न दिल्याने ते थेट शिक्षण अधिकारी यांच्या दालनात गेले होते आणि आपली तक्रार केली होती, नेमकं काय प्रकार? आमच्या इकरा उर्दू हायस्कूल सालारनगरमध्ये ॲडमिशनबद्दल आम्ही ज्यावेळी ॲडमिशन दिला तर आमची जी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोकांनी इथे आपले नाव नोंद केले। मग आम्ही काय केलं की टॉस करून 2 डिव्हिजन आहे, एक 100% ग्रँटेड आहे आणि दुसरा 20%वर 16 वर्षानंतर आलेला हा ग्रँटेड डिव्हिजन आहे। त्यावर आम्ही जेवढे विद्यार्थी घ्यायचे होते तेवढे घेतले। आता बाकीचे जे उरलेले होते त्यांना आम्ही समजून सांगितलं की इतर शाळांमध्ये सुद्धा आपण ॲडमिशन घ्या, तिथेही चांगलं शिक्षण आहे, कमी जास्त होऊ शकतो, पण लोकांची अशी इच्छा होती की नाही आम्ही तो इथेच घेणार। 2-3 वेळा मी समजावलं, फार त्यांनी प्रेशर आणलं। मग आम्ही त्यांना सांगितलं की बघा अनेक लोक आता काय तक्रारी करतायत, म्हणून आमचे हेडमास्टरला काही त्रास होऊ नये, अतिरिक्त आम्ही विद्यार्थी जर घेतले तर मला शिक्षक लागतो, परवानगी लागते, रूम्स लागतात, अनेक खर्च येतात, तर आमच्याकडे अशी प्रोव्हिजन नाही आहे। आम्हालाही वाटतं की तुमच्या मुलांना आम्ही शिक्षण द्यावा आणि आमच्यासाठी फार ही गर्वाची गोष्ट आहे की नाही सांगितल्यावर सुद्धा पालक ऐकायला तयार नाही। आमच्याकडे जे शिक्षणाचा दर्जा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाल्यांना इथेच शिकवायचं आहे, आमची मुलं ते शिकलेली आहे, आम्ही शिकलेले आहे, तर आमच्या सर्व लोकांना तुम्ही इथेच ॲडमिशन द्या। आणि आम्ही त्यांना सांगितलं व आता काही लोक उठसूट काही खोटे नाटे तक्रारी करतात डिपार्टमेंटमध्ये, म्हणून आमच्या काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही सांगितलं। मग ते सर्व लोक जिल्हा परिषद गेले आणि तिथे CO साहेबांना भेटले, प्रायमरीची EOला भेटले, त्यांचे फोन आले, त्यांना आम्ही वस्तुस्थिती सांगितली, तर त्यांनी होकार दिला की तुम्ही जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही त्यांना ॲडमिशन द्या। मग आम्ही इथे सर्व बसलो, आमची पालकांची आमची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरला की जेवढे लोकांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घ्यावा। रूम्स आम्ही तयार करतो आहे, त्यांना आम्ही शिक्षक, रूम्स आणि सर्व सुविधा इथे पुरवू आणि आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये ते 6 वर्षासाठी आम्हाला जे काही योग्य वाटेल ते देण्याचं त्यांनी कबूल केला आणि म्हणून आज
आमचे सर्व विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा प्रश्न सुटलेला आहे.